नेरुल स्थित आगरी कोली भवन में कुक्षित गांव के सुपुत्र तथा बीजेपी के पूर्व नगर सेवक सूरज पाटिल के जन्मदिन पर अभिष्ट चिंतन समारोह का भव्य आयोजन किया गया, जहां उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने राज्य के वन मंत्री गणेश नाइक विशेष रूप में उपस्थित थे। साथ ही मौजूद थे पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व महापौर जयवंत सुतार, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, पूर्व नगर सेवक अमित मेडकर, मुनावर पटेल, गिरीश म्हात्रे, सुजाता पाटिल, जयश्री ठाकुर, रूपाली भगत, प्रदीप गवस, दिलीप तिड़के, पदाधिकारी, कार्यकर्ता और तमाम नागरिक। इस दौरान मान्यवरों के हाथों सूरज पाटिल के जन्मदिन के मौके पर ज्येष्ठ नागरिकों को छाता भेंट देकर उनका सम्मान किया गया। तो वहीं विभाग के मेधावी छात्रों का गुण गौरव भी मान्यवरों के हाथों संपन्न हुआ। मौका जन्मदिन का था, इसलिए खुद सूरज पाटिल ने ज्येष्ठ नागरिकों के बीच जाकर उनका आशीर्वाद लिया। जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए यहां लोगों की जमकर भीड़ देखने मिली। इस कौटुंबिक स्नेह मिलन में लोगों की भारी भीड़ सूरज पाटिल की कार्यों और उनके जनता प्रति प्रेम और घनिष्ठ संबंधों को बयां करती दिखाई दी। मंत्री गणेश नाइक ने सूरज पाटिल पर अभिमान व्यक्त करते हुए उनके कार्यों की सराहना की। बघा, जे लोकांच्या करता झडतात अशा प्रत्येक कार्यकर्त्याविषयी मला अभिमान आहे। सूरज हा म्हणजे विनम्र आहे, नियमावली, प्रशासकीय यंत्रणा सगळ्या त्याला माहीत आहे, कुठे ओरडावं आणि कुठे प्रेम करावं हे पण त्याला समजतं। सुदैवानं माझे सर्व सहकारी गुणवान आहेत। उडदामाची कालेगोरे थोडेफार असतात, परंतु अन्य सगळ्या लोकांच्या तुलनेमध्ये माझ्याबरोबर असलेले कार्यकर्ते हे समाजाच्या सेवेकरता तत्पर आहेत, तर त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान। खरी आहे, जीवनाचा अर्थ न समजल्यामुळे, नात्या गोत्यांचा खरा आंतरिक भाव न समजल्यामुळे, बाह्यांगाच्या असलेल्या संपत्तीसाठी नातीगोती दुरावली ही गोष्ट खरी आहे। परंतु काही समजदार लोकांच्या मध्ये ही नातीगोती तशीच कायमस्वरूपी राहिलेली आहे। त्यांनी पैशाला किंमत दिली नाही। 12.5% हा प्रश्न त्यांच्या कुटुंबात आला नाही। हा अपवाद काही लोकांचे, परंतु ह्या अशा काही गोष्टी ऐकल्यानंतर मनाला यातना होतात की एकेकाली भावाकरता देवाकडे म्हणजे सुखाचे दिवस मागणारी बहीण ज्याला भावाशी फारकत घेते, तिची इच्छा नसते, पण तिचे काही आजूबाजूचे लोक तिला परावृत्त करतात, तुझं माग, आणि भावाला सुद्धा त्या गोष्टीची यातना होतात। आणि म्हणून काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, जीवन समजलं गेलं, आणि जे आपल्या हक्काचं ते आपलंच घ्यावं, दुसऱ्याच्या हक्कावर आपला हक्क सांगू नये। वहीं सूरज पाटिल ने अपने जन्मदिन पर मिले प्रेम और आशीर्वाद के लिए लोगों का दिल की गहराइयों से आभार माना। वाढदिवसाचं औचित्य साधून जनसेवा साधणं हाच उद्देश नेहमी आमच्या आदरणीय गुरुवर्य गणेश नाईक साहेबांनी शिकवलेला आहे। माझे वडील माजी सरपंच बालाराम पाटील साहेब यांच्या समाजसेवेतून सगळं बघत पुढाच वाटचाल करत गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाला जे काय मला शिकण्यात भेटलं नेतृत्वात, त्या अनुषंगाने समाजसेवा करता आली। आणि वाढदिवस हा काय मी करण्या एवढा मोठा माणूस नाही, परंतु त्यांनी शिकवलेलं की आपल्या आनंदाच्या दिवशी सगळ्यांना आनंदात सहभागी करा, जनसेवा करा। त्यानिमित्तानं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, विद्यार्थी गुणगौरव हा यथोचित कार्यक्रम आपण इथं घडून आणला। निश्चित त्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेताना, त्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना तो त्यांच्यातला आनंद आपल्या आनंदात सामावून घेतला गेला, आणि तोच आशीर्वाद मला आज भेटला आहे। ही वाटचाल पुढे करत असताना असे आशीर्वाद आम्हाला आवश्यक असतात। निश्चित जनसामान्यांच्या सेवेत अविरत आम्ही कार्यरत राहण्याकरिता हेच आशीर्वाद आम्हाला पाठबळ देत असतात। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।